नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बनवणार आहोत आगरी कोळी पद्धतीने पॉपलेटचे कालवण व बोंबील फ्राय। आजच्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आहेत सुकं खोबरं, आलं, 10 ते 12 पाकळ्या लसूण, कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या, हळद, कोकम, टोमॅटो, आगरी कोळी पद्धतीचा स्पेशल मसाला, मीठ व तांदळाचा पीठ। आपल्याला पापलेटच्या कालवणासाठी हे सर्व वाटून घ्यायचे आहे। आता आपलं वाटण झालेलं आहे। आता आपण पापलेटचं कालवण बनवण्यासाठी सुरुवात करू। पापलेट आणि बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहे। चला आता सुरुवात करू। आता चांगला उकळा आलेला आहे। आता याच्यामध्ये आपण पापलेट टाकायचे। आता आपण याच्यामध्ये टाकूया 4 ते 5 कोकम। तुम्ही याच्यामध्ये चिंचही वापरू शकता। त्यासोबत आपण टाकणार आहे टोमॅटो, चवीनुसार मीठ, आणि याला थोडंसं हलक्या हाताने थोडंसं एकजीव करूया, जेणेकरून सर्व पापलेट आपले व्यवस्थित शिजून घेतील। याच्यावर आपण 1-2 मिनिटं झाकण देऊया। आपली पापलेट शिजून झालेली आहे। चला आता बोंबील करूया। बोंबील फ्राय करण्यासाठी आपण थोडं चवीनुसार मीठ घेऊया व त्याला एकजीव करून व्यवस्थित करून घेऊया। हे चांगले चिरलेले आहेत बोंबील, त्याच्यामुळे चांगले आतून ते शिजतात। थोडीशी हळद आणि त्याला एकजीव करून घेऊया। त्यामध्ये तांदळाचं पीठ घेऊया व त्यांना तांदळाच्या पिठामध्ये चांगलं मॅग्नेट करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये एक एक करून बोंबील टाकून घेऊया।
बोंबील चांगले शिजून झालेले आहे. आपण आता जेवण वाढून घेऊया. अशा प्रकारे आपण पापलेटचं कालवण आणि बोंबील फ्राय करून झालेलं आहे.